हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 41. सखेति मत्वा प्रसवयदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि. श्लोक क्रमांक 42. यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. आपण माझे एक फक्त जिवलग मित्र आहात असे समजून मी आपल्याला अरे कृष्णा, ए यादवा, अहो मित्रवर्य इत्यादी आपली ही अन्य प्रतिमा, आपला हा महिमा, आपली ही महानता न जाणता मित्र प्रेमाने किंवा अविचाराने, अनावधानाने, अनादराने जे आत्तापर्यंत म्हणले तसेच अच्युता जे काही असभ्यपणे हास्यविनोदात असे सहलीला विहाराला गेलो असताना, एकत्र राहिल्यावेळी भोजन करत असताना, तसेच आपण दोघेच असताना किंवा इतर मित्रमंडळी परिवारासमवेत असताना झाले आहे, त्यासाठी अमर्याद अनंत अशा विराटा मी क्षमायाचना करत आहे. आपला सुहृद, हितचिंतक, मित्र, सखा, आत्ता ऐन महत्त्वाच्या वेळी युद्धात प्रेमाने सारथ्य करत असलेल्या भगवंतश्रींना अर्जुनाने आपल्याच नातलगांबरोबर युद्ध करून त्यांचा संहार करून त्यांनी अधर्माने हिसकावून घेतलेले आपले राज्य आणि वैभव परत मिळवावे की नाही याची प्रथम चर्चा करून नंतर मत विचारले आहे, उपदेश करायला सांगितले आहे. अशा ह्या आपल्या प्रिय मित्राजवळ चर्चा करता करता त्याचा अमृततुल्य असा हितोपदेश ऐकता ऐकता एकदम त्याचे अतिविराट अकराळ विक्राळ विश्वरूप दर्शन अर्जुनाला पाहायला मिळाले आणि त्यामुळे पूर्ण भारावून जाऊन अर्जुन आपले भान विसरला. तो त्याच्या प्रिय सख्याची ओळख विसरला आणि त्यालाच श्लोक क्रमांक 31 मध्ये त्याने विचारले, मला आधी असे सांगा की इतके महाउग्र रूपी आपण आहात तरी कोण? यानंतर भगवंत श्री त्याच्याजवळ बोलले तेव्हा मूळ पदावर भानावर येऊन त्याने पुन्हा श्रीकृष्णा रूपाला ओळखले. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की आपण गेली अनेक वर्षे ज्याच्याजवळ सलगी करून थट्टा मस्करी करत होतो तो प्रत्यक्ष काही निराळाच असामी आहे. हा तर प्रत्यक्ष आदिबीज, विश्वनिर्माता, विश्वेश्वर, परमात्मा आहे. आपल्यावरही असे संसारात प्रसंग येतात. अजाणतेपणे आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीजवळ काही बोलतो, मग त्याची सत्य ओळख झाल्यावर आपण खजील होतो. ज्यांच्यावर असा प्रसंग आला असेल अशांना अर्जुनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना आली असेल. अशा वेळी आपण आपली जीभ चावून निभावून नेतो किंवा आलेल्या प्रसंगाला साजेसे काहीतरी थातूर मातूर बोलतो आणि प्रसंग निभावून नेतो. समोरचाही चालायचेच म्हणतो आणि विसरतो किंवा दुर्लक्ष करतो. परंतु येथे युद्धभूमीवर समोर प्रत्यक्ष आदिबीज परमात्मा आहे. याच्याजवळ आपण आत्तापर्यंत कसेही वागलो. अर्जुनाला त्या जुन्या आठवणी येत आहेत आणि त्यामुळे तो लज्जित झाला आहे. त्या आठवणी करून देऊन तो भगवंतश्रींची क्षमा मागत आहे. अर्जुनाने भगवंतश्रींच्या बहिणीजवळ सुभद्रेशी विवाह केला आहे. पांडवांची पत्नी द्रौपदी ही भगवंतश्रींची मानलेली बहीण आहे. अर्जुनाची माता कुंती ही भगवंतश्रींची आत्या आहे. म्हणजे अर्जुन आणि भगवंतश्री हे आत्ते मामे भाऊ आहेत. अशा प्रकारे अर्जुन आणि भगवंतश्री यांचे नाते आहे. त्यामुळे कौटुंबिक सहकुटुंब सहपरिवार सहली केल्या जातात, विहार केला जातो. अशा वेळी हास्य विनोद थट्टा मस्करीला ऊत येतो. या सर्वांची आठवण होऊन अर्जुन संकोचला आहे. हरिओम.